तर आपण पाहतोय आता मुंबादेवीच्या गाभाऱ्यातील आपण दृश्य पाहतोय, मुंबादेवीच्या मंदिरातील आपण दृश्य पाहतोय। ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत। तर आता आपण पाहतोय सकाळपासूनच आपण बातम्या ऐकत होतो की ठाकरे बंधू मकर संक्रांती निमित्त एकत्र भेटले होते आणि त्यानंतर मकर संक्रांत साजरी केल्यानंतर ते मुंबादेवीच्या दर्शनाला जाणार आहेत। अखेर ते मुंबादेवीच्या दर्शनासाठी मुंबादेवीच्या मंदिरात दोन्ही ठाकरे बंधू पोहोचलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनासाठी आले। तर उद्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर म्हणा किंवा त्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी म्हणा आज ठाकरे बंधू मकर संक्रांतीच्या दिवशी मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। मुंबादेवी ही मुंबईची गावदेवी मानली जाते आणि त्या अर्थाने का असेना मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि त्यासाठी मुंबादेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी ठाकरे बंधू दोघेही एकत्र सहकुटुंब मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीच्या दिवशी मुंबादेवीच्या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपण पाहतोय, मनसे पदाधिकारी तसेच ठाकरे सेनेचे पदाधिकारी आपण पाहतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार। तर पद्मेश, काय सांगाल की आता दोन्ही ठाकरे बंधू सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत, तर काय अधिकची माहिती? जर आपण पाहिलं तर उद्या मुंबई महानगरपालिकेसाठी त्याचबरोबर अनेक 29 महानगरपालिकेसाठी जे मतदान होणार आहे याच पार्श्वभूमीवरती आज संपूर्ण ठाकरे कुटुंबीय, राज ठाकरे यांचं कुटुंब आणि उद्धव ठाकरे यांचं कुटुंब आज मुंबईतील जे ग्रामदैवत असलेलं मुंबादेवी येथे दर्शनासाठी आलेले। आपण जर पाहिलं तर त्यांच्यासोबत संजय राऊत असतील, अरविंद सावंत असतील, त्याचबरोबर अनिल देसाई हे देखील आपण त्या व्हिज्युअल्स मध्ये पाहू शकतो की आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे देखील मुंबादेवीचं दर्शन घेत आहेत। याच मागच्या वेळी जेव्हा निवडणूक झाली 2017ला त्या दिवशी देखील 2017ला जी निवडणूक झाली त्याच्या आदल्या दिवशी देखील उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबादेवीला आले होते आणि आपण जर पाहिलं तर मुंबादेवी मुंबईची ग्रामदेवता असल्याने अनेक लोक इथे पाया पडले। याच अनुषंगाने आता संपूर्ण ठाकरे कुटुंब हे आता मुंबादेवीचं दर्शन घेते। जवळपास 6 मिनिटं झाली आता हे संपूर्ण ठाकरे कुटुंब हे मुंबादेवीचं दर्शन घ्यायला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं आदित्य ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, दोघं देखील आता दर्शन घेतात आपल्याला पाहायला मिळते। आपण व्हिडिओ पाहू शकता, अनिल देसाई आहेत, त्याचबरोबर उद्धव ठाकरे, शर्मिला ठाकरे, यशमी ठाकरे देखील मध्ये पाहू शकता। मोठ्या प्रमाणात इथे ज्या मुंबईच्या परिसर इथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। अनेक जे भाविक आहेत त्यांना देखील थांबवण्यात आले आणि आता संपूर्ण जे ठाकरे कुटुंबीय आता इथे दर्शन घेतात आपल्याला पाहायला मिळते। जी जी जी, धन्यवाद पद्मेश दिलेल्या या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत। तर आपण ते सहकुटुंब ते दर्शन घेत आहेत। आपण पाहिलं की मुंबादेवीच्या मंदिरातून थेट लाईव्ह दृश्य आता आपण पाहतोय। यापूर्वी त्यांनी मुंबादेवीच्याच गाभाऱ्याच्या बाजूला जी देवता आहे अन्नपूर्णा देवी तिचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता ते मुंबादेवीचं दर्शन घेत आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबादेवीचे आशीर्वाद घेत आहेत। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा आहे, शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा इथे उपस्थित आहेत। सहकुटुंब ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनाला आले। तर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पद्मेश। तर पद्मेश, काय सांगाल की आता एकूणच पुढचा त्यांचा दौरा काय कसा असणार आहे? कारण सकाळी आपण पाहिलं या दोघांचीही मकर संक्रांतीच्या निमित्ताने भेट झाली आणि त्यानंतर हे एकत्रच मुंबादेवीच्या दर्शनाला आलेत। यापुढे त्यांचा दौरा काय कसा असेल? जर पाहिलं तर सकाळी ज्यामध्ये मातोश्रीवांना उद्धव ठाकरे त्यांचा परिवार थेट शिवतीर्थ म्हणजे राज ठाकरेचे निवासस्थानी आला। मकर संक्रांती निमित्ताने संपूर्ण जे ठाकरे परिवार त्यांचा आज काही नाश्त्याचा देखील प्लॅन ते करून संपूर्ण जे ठाकरे कुटुंब इथे मुंबादेवीच्या दर्शनाला आले आणि इथे मुंबादेवीचं हे पहिल्यांदाच दर्शन घेते। आपण पाहिलं तर मागच्या 20 वर्षात अनेक घडामोडी घडून गेल्या होत्या। शिवसेनेवर राज ठाकरे वेगळे झाले, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला। आता पुलाखालून बरंच पाणी वाहत गेल्यामुळे आता जी युती आली आहे त्या युतीला आमच्या मतदारांना हेच दाखल घालण्यासाठी
जे उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे आता आलेले आहेत, त्या उद्धव ठाकरे कदाचित एक मातोश्रीवर देखील जाण्याची शक्यता आहे आणि दुपारनंतर पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठका आहेत त्यांच्या, असं माहिती मिळते आपल्याला. जी जी जी. तर पद्मेश, आता सध्या तिथे नेमकं काय सुरू आहे, तुम्ही सांगू शकता का? उद्धव ठाकरे हे आता मुंबईत. तर आपण पाहतोय ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्यासोबतच आपण पाहतोय अरविंद सावंत, त्यानंतर संजय राऊत सुद्धा तिथे उपस्थित आहेत. त्यासोबतच शिवसेना आणि मनसेचे इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबादेवीच्या मंदिरात या दोन्ही ठाकरे बंधूंसोबत दर्शनासाठी पोहोचलेत. आपण पाहतोय की उद्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडत आहेत आणि मुंबादेवीला मुंबईची ग्रामदैवता म्हणून मानलं जातं, ओळखलं जातं. आणि याच पार्श्वभूमीवर आज मकर संक्रांतीच्या दिवशी दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबादेवीचं दर्शन घ्यायला, तिचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. तर आपण पाहिलं मकर संक्रांतीच्या आजच्या दिवशी मातोश्रीवरून उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले. शिवतीर्थावर सगळ्यांना तिळगुळ देऊन मकर संक्रांत त्यांनी साजरी केली आणि त्यानंतर दोन्हीही हे ठाकरे बंधू आता मुंबादेवीच्या दर्शनाला जाणार अशीच बातमी येत असताना ते आता इथे दाखल झाले आहेत. अन्नपूर्णा देवीचं त्यांनी दर्शन घेतलं, त्यानंतर आता मुंबादेवीची ते मनोभावित पूजा करतायत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी राज ठाकरेची पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित आहेत. त्याचसोबत उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्याचसोबत आपण पाहतोय राज ठाकरे यांची सून सुद्धा इथे उपस्थित आहे. तसेच मनसे आणि ठाकरे सेनेचे इतरही कार्यकर्ते पदाधिकारी आपण पाहतो इथे उपस्थित आहेत. ते सगळेच एकत्र मुंबादेवीकडे मागणं मागतायत की काय असंच वाटावं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अगदी ते मुंबादेवीच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत. आपण पाहतोय अमित ठाकरे सुद्धा इथे उपस्थित आहेत, आदित्य ठाकरे उपस्थित आहेत. अगदी सहकुटुंब सहपरिवार ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले. तर ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनाला पोहोचलेले आपण पाहतोय. त्यांच्याकडून पूजा सुरू आहे. तर एकूणच ठाकरे बंधू जेव्हा जेव्हा एकत्र येतात तेव्हा मराठी मनाला कुठेतरी आनंद होतो आणि आता त्यांनी मुंबई महापालिकेसाठी तर युती जाहीर केलेली आहे. त्यामुळे मराठी माणसांना, मुंबईतल्या मराठी माणसांना या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्यात मनाला आनंद मिळतो आणि तोच आनंदाचा क्षण सगळ्या मराठी माणसांसाठी हा ठरेल. तर मुंबादेवीच्या दर्शनासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत. आपण पाहिलं तर युती होण्याआधी बहुतेकदा हे कौटुंबिक सणासुदीच्या निमित्ताने किंवा कौटुंबिक विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने हे दोन्ही ठाकरे बंधू, ही दोन्ही ठाकरे कुटुंब एकमेकांना भेटत होती. मात्र आता त्यांनी मुंबई महापालिकेसाठी युती जाहीर केल्यानंतर दोघांनी ठरवून आता हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. मुंबई पालिकेची उद्या निवडणूक होतीये, मुंबई महापालिकेची निवडणूक होतीये आणि त्याच अनुषंगाने मुंबादेवीच्या दर्शनासाठी, मुंबईचं ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबादेवीच्या दर्शनासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू सहकुटुंब सहपरिवार पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबतच त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत. तर मुंबई महापालिकेवर आपलीच सत्ता यावी, मराठी जनांचा मुद्दा त्यांनी यावेळी धरलेला आहे. मराठीच्या मुद्द्यावर ही पूर्ण निवडणूक पार पडतीये आणि अशा वेळी मुंबादेवी त्यांना पावणार का? मुंबईची सत्ता, मुंबईची गादी ठाकरे बंधूंना मिळणार का? याकडेही पाहणं विशेष ठरणार आहे. तर आपण पाहतोय दोन्ही ठाकरे बंधूंनी आता मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांचे मुलं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सुद्धा मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे.
तर मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी, मुंबादेवीला मागणं मागण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू मुंबादेवीचं आशीर्वाद घेण्यासाठी, तिचं दर्शन घेण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत. एकूणच कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह आहे. उद्या निवडणुका होत आहेत, त्यासाठी सगळेच उत्साह पूर्ण दिसत आहेत. तर जेव्हा जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतात तेव्हा तेव्हा मराठी मनाला कुठेतरी आनंद होत असतो. मुंबईतले मराठीजन हे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने आनंदित होतात. तर असाच हा एक आनंदाचा क्षण मानावा लागेल, कारण युती जाहीर करण्यापूर्वी अनेकदा विवाह सोहळ्यातून असो, कौटुंबिक सणसमारंभातून असो, हे ठाकरे बंधू आपल्याला एकत्र पाहायला मिळायचे. मात्र आता युती जाहीर झाल्यानंतर, मुंबई महापालिकेसाठी युती जाहीर झाल्यानंतर हे ठाकरे बंधू प्रथमच मुंबादेवीच्या दर्शनाला एकत्र आले. तर आपण पाहतोय हाच तो क्षण, ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि तो क्षण कुठेतरी कैद करावा यासाठी त्यांनी फोटोज सुद्धा काढलेले आहेत आणि सहकुटुंब सहपरिवार त्यांनी मुंबादेवीचं दर्शन घेतलंय. तर आपण आता ही दृश्य पाहतोय. ठाकरे बंधूंनी मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या, तर उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा त्यावेळी उपस्थित होत्या. सहकुटुंब सहपरिवार ठाकरे बंधू इथे दर्शनासाठी आलेले आहेत. त्यांचे कार्यकारी पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित आहेत. आपण पाहतोय अरविंद सावंत, संजय राऊत सुद्धा यावेळी इथे उपस्थित होते. त्यांनीही मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे. तर ठाकरे कुटुंबियांसोबत संजय राऊतही उपस्थित आहेत. राज ठाकरे यांचेही पदाधिकारी उपस्थित आहेत. उद्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे आणि मुंबईचं ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबादेवीच्या दर्शनासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू पोहोचलेले आहेत. मुंबादेवीचं दर्शन त्यांनी घेतलंय. मुंबादेवीकडे मुंबई महापालिकेच्या सत्ता आपल्यालाच मिळावी असंच काहीचं मागणं मागितलेलं सुद्धा असू शकतंय. आपण एकीकडे पाहतोय मुंबादेवीची अतिशय सुबक आणि अतिशय सुंदर असं रूप आपण एकीकडे पाहतोय. दुसरीकडे ठाकरे बंधू, त्यांचं सपत्नीक आणि सपरिवार आपण त्यांची दृश्य पाहतोय. त्यांनी मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे. त्यांच्यासोबत यावेळी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होते. तर ठाकरे बंधूंकडून सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन घेतलं गेलेलं आहे. उद्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडत आहेत, मतदान पार पडतंय आणि या पार्श्वभूमीवर मुंबईचं ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबादेवीच्या दर्शनासाठी ठाकरे बंधू पोहोचले. तर आपण पाहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी मुंबादेवीचं दर्शन घेतलंय. यावेळी त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या मनसे आणि ठाकरे सेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आपण पाहिलं की मुंबादेवीच्याच बाजूचा गाभारा, ज्यात अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापित आहे, त्याचं त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी मुंबादेवीचं सुद्धा दर्शन घेतलं. तर ठाकरे बंधूंकडून सहकुटुंब सहपरिवार मुंबादेवीचं दर्शन घेण्यात आले. उद्या मुंबई महापालिकेसाठी मतदान पार पडतंय आणि मुंबईची ग्रामदैवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबादेवीच्या दर्शनासाठी हे ठाकरे बंधू पोहोचलेले आहेत. ठाकरे बंधू हे मराठीच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढतायत. मराठीचा मुद्दा हा कायमच ठाकरे परिवारासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी महत्त्वाचा राहिलेला आहे आणि त्याच मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाते. मराठी माणसासाठी ते एकत्र आलेत. जेव्हा जेव्हा हे ठाकरे बंधू एकत्र येतात तेव्हा तेव्हा मराठी मनाला कुठेतरी आनंद होतो आणि तोच हा क्षण आहे.
ठाकरे बंधू एकत्रितरित्या पूर्ण कुटुंबासहित मुंबादेवीच्या दर्शनाला पोहोचलेले. तर आपण पाहिलं की मकर संक्रांतीच्या दिवशी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचले. त्यांनी तिथे मकर संक्रांत राज ठाकरेंसोबत त्यांच्या कुटुंबियासोबत साजरी केली आणि त्यानंतर ते दोघंही तिथून मुंबादेवीच्या दर्शनाला निघाले. तर मुंबादेवीचं दर्शन त्यांनी आता घेतलेलं आहे. सहकुटुंब सहपरिवार आणि कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह त्यांनी मुंबादेवीचं दर्शन घेतलंय आणि त्यानंतर आता पुढचा त्यांचा दौरा काय असणार आहे हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्या मुंबई महापालिकेसाठी मतदान पार पडतंय आणि मुंबई पालिकेसाठीच मुळात हे ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे हे एकूणच मुंबईचं ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे मुंबादेवी त्यांना किती पावती आहे, मुंबईची सत्ता त्यांच्या हातात येते का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.